हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तरी आज मी छान मस्त तुमच्यासोबत मस्त मराठमोळा गावरान बेत असं शेअर करणार आहे. मस्त ज्वारीच्या भाकरी, त्याच्यानंतर मस्त कांदा मिरचीचा ठेचा आणि मस्त छान पिठलं असं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी आता पहिल्यांदा तर भाकरी पटापट बनवते आणि ठेच्याची रेसिपी तुम्हाला शेअर करेल. मी कशा पद्धतीने ठेचा बनवते ते पण. आणि चला मग दाखवते तुम्हाला. ठेच्यासाठी साहित्य: हिरव्या मिरच्या, मस्त लसूण, कोथिंबीर आणि थोडेसे आपल्याला शेंगदाणे लागणार आहे. इतकं तेल घालून घेणार आहे मी याच्यावरती. आणि आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती तेल घातल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला मिरच्या आहे ना तळून घ्यायच्या आहे. आणि त्याच्यातच मी लसूण सुद्धा टाकणार आहे. शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहे. तर हे मस्त गावाकडे आपल्या खलबत्त्यात कुटून घेतात. तर आपण काय करू, भाजून घेणार आहे. तरी मिक्सरमध्ये मी काढणार आहे याला. थोडं मी तेल टाकणार आहे आणि आपल्याला कांदा त्याच्यात टाकायचा आहे. मस्त कांद्याचा ठेचा बनवतोय ना आपण. कांदा, आणि मीठ टाकलंय मी. आता मस्त याला आपण तव्यावर जास्त थोडंसं फ्राय करायचं आहे. तर मस्त आपल्याला आता याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे. वाव. आणि आता मस्त तोंडाला पाणी सुटलं असेल तुमच्या पण बघून ठेच्याला. माझं पण सुटलंय आत्ताच एकदम भारी बघूनच. आणि इतकं भारी वाटतंय ना. चला आता आपण याला वाटीत काढून घेऊया. अगदी रेडी झालेला आहे मस्त गरमागरम. आणि भाकरी सोबत ना एवढा भारी लागतो. लगेच आता मी तुमच्यासोबत पटकन आता याची रेसिपी शेअर करते पिठल्याची. आणि पिठलं अगदी तव्यावरतीच करणार आहे. आणि तव्याचं पिठलं ना अगदी छान झणझणीत मस्त लागतं. त्याच्यामुळे मी तव्यावरच करत असते. मस्त जिरे, मोहरी टाकणार आहे खूप सारी. लसूण पण खूप सारा मी टाकते. त्याला मस्त थोडंसं लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कांदा, लगेचच आपण हिरवी मिरची पण टाकणार आहे. हे मसाला तळू देणार, लाल होऊ देणार आहे याला. तर हे मिश्रण ना मी रेडी करून ठेवलं होतं. याच्यामध्ये सर्व टाकून घेतलेलं आहे. कोथिंबीर, मस्त थोडंसं लाल तिखट, मसाला थोडा, हळद थोडी टाकलेलं आहे. आता आपल्याला याच्यात पाणी न घालता हेच असं तव्यावर शिजवायचं आहे.
चवीनुसार मीठ घालणार आहे ह्याच्यात. आणि याला ना आता थोड्या शिजू देईल आणि मग पूर्ण थाळी तुमच्यासोबत शेअर करेल झाल्यावर, शिजून झाल्या का. तर चला मी नंतर दाखवेल तुम्हाला बाकीचं. छान स्वयंपाक रेडी केलेला आहे. तर स्वयंपाकामध्ये छान मी बनवलेला आहे खरडा, म्हणजेच मिरचीचा कांदा मिरचीचा ठेचा बनवलेला आहे, मस्त बेसन बनवलेला आहे आणि ज्वारीच्या भाकरी. तर तुम्हाला आधी मी स्वयंपाक दाखवते. चला. हे पिठलं आता पिठलं झालंच आहे ऑलमोस्ट. 5 मिनटं मी ठेवणार आहे आता, फक्त 5 मिनटं जरासं. तर मस्त तव्यावरती केलेला आहे आणि माझ्याकडचा हा लोखंडी तवा आहे आणि याच्यावर मस्त करता येतं मला. आणि मी याच्यातच पिठलं केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मस्त इथं बनवलेला आहे कांदा लसूणचा ठेचा आणि इथं मस्त भाकरी बनवलेला आहे. इथं बनवले आहे ज्वारीच्या भाकरी. तर इथे छान अशी मी मराठमोळा जेवण बनवलेलं आहे. आणि हे जेवण मस्त छान गावाकडे तर हे जेवण खूप, म्हणजे मी लहानपणी आजीच्या घरी चुलीवरचं जेवण जेवलेलं आहे. मस्त चुलीवरचं जेवण पिठलं भाकरी ठेचा असं खाल्लेलं आहे मस्त. आणि मला लहानपणीचीच आठवण अगदी आलेली आहे. तर इतकं छान वाटतंय ना हे जेवण बघून. आणि मी खूप दिवसातून मस्त ठेचा बनवलेला आहे आणि ह्या मिरच्या ना अगदी फिक्या आहे म्हणून इतकं भारी ना. तर मस्त छान मी हे जेवण एन्जॉय करते. आणि चला मग माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.